आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षण मागणीसाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या 14 तारखेच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेनंतर तशीच जंगी सभा पश्चिम महाराष्ट्रात राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे शुक्रवारी होऊ घातली आहे। या सभेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे। 100 एकरांवरील या सभेच्या आजूबाजूच्या शेतातील पिके काढून ती जागा पार्किंगसाठी शेतकऱ्यांनी मोकळी करून दिली आहे। शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी केटर्स असोसिएशनने 50,000 जणांच्या नाश्त्याची सोय केली। तालुक्यातील 106 गावातून बसेसमधून समाज सभेला येणार आहे। या सभेसाठी 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी बुधवारी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली। या सभेसाठी जिल्ह्यातील 5 डीवायएसपी, 20 पीआय, 45 पीएसआय सह 500 पोलीस तैनात असणार आहेत। सभास्थळी पार्किंगचा गोंधळ होऊ नये म्हणून अंदाजे 50 एकरात 3 सेक्शनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे। 2 व्हीलर, मोटार आणि बससाठी स्वतंत्र पार्किंग आहे। सभेचे ठिकाण पुणे नाशिक हायवेला लागून असल्याने सभा संपताच तेथील वाहने आणि गर्दीला जाऊ देण्यासाठी हायवे काही वेळ पोलीस बंद करणार आहेत। जरांगे पाटील यांच्यासोबत जालन्याहून 125 गाड्यांचा ताफ आहे। छत्रपती संभाजीनगरहून 150 तर लगतच्या नाशिक जिल्ह्यातून 200 पेक्षा अधिक गाड्या राजगुरुनगरच्या सभेसाठी येणार आहेत। या सभेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असल्याचे खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर, अंकुश राक्षे, शंकर राक्षे आदींनी सांगितले। या सभेसाठी 100 एकरचे मैदान उपलब्ध करण्यात आले आहे। पार्किंगसाठी 40 एकरचे मैदान सभेच्या पुढील बाजूस करण्यात आले आहे। सभे अगोदर मनोज जरांगे पाटील आगमन होताच 51 जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। या भागातील वाहतुकीत कोणतेही बदल केलेले नाहीत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुरू राहतील। पश्चिम महाराष्ट्रातील पहिली मराठा समाजाची महासभा हुतात्मा राजगुरूंच्या या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये उद्या सकाळी 20 तारखेला उद्या सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या महाविराट सभेचं साक्षीदार व्हावं। 100 एकराहून अधिकच्या जागेमध्ये या सभेचं नियोजन आहे। मराठा समाजातील सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की आपल्या घरातील सर्व माता माऊली बहिणी असतील, आपली लहान लहान मुलं असतील, सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन मराठा समाजाची ताकद उभ्या देशाला या निमित्तानं दाखवून द्यायची आहे। आणि जालन्यानंतरची एक मोठी महाविराट सभा, ऐतिहासिक सभा जी आंदोलनाच्या अंतिम टप्प्यामध्ये निर्णय होणार आहे, याचे साक्षीदार होऊन मराठा समाजाची ताकद उभ्या देशाला आपल्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून दाखवून द्यायची अशी विनंती। आंदोलनाची दुसरी दिशा ही आज आम्ही डिक्लेअर करतो। येत्या 24 तारखेपर्यंत शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येत्या 24 तारखेला आपण रावणाचं दहन करतो। परंतु आपण ह्यावेळी वेगळा रावण करायचंय। तो रावण म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले केंद्र सरकारमधले पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा, जे.पी. नड्डा असतील, सर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ असतील आणि या समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, या सगळ्या मंत्र्यांचे जे मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाला विरोध करतात या सगळ्यांचे फोटो लावून यांचं रावणाचं दहन करायचं। प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरात दहन करायचे। बैलपोळ्याला डीजे लावल्याच्या वादावरून खेड तालुक्यातील दत्तनगर धामणी या ठिकाणी 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे। बाबाजी रामदास कोळेकर, वय वर्ष 30, राहणार दत्तनगर धामणी, तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण कोळेकर, समीर कोळेकर, शिवाजी कोळेकर, वेदांत कोळेकर, अविनाश कोळेकर, संभाजी कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्या विरोधात समीर गोरक्षनाथ कोळेकर, वय वर्ष 24, राहणार दत्तनगर धामणी, तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार बाबाजी कोळेकर, शुभम कोळेकर, संदीप कोळेकर, संकेत कोळेकर, काळूराम कोळेकर, लक्ष्मण कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही गटातील 11 जणांना अटक करण्यात आली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी खेड तालुक्यात ठिकठिकाणी बरसल्या आहेत। काही वेळ बरसलेल्या या सरीमुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला। पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली होती। दरम्यान चाकणमध्ये सकाळपासून विजेचा खेळ खंडोबा झाला आहे। उपकेंद्रात ब्रेकरमध्ये बिघाड झाला।
त्यानंतर सायंकाळी चाकण आंबेठाण चौकात बिघाड झाला आहे, त्यामुळे दिवसभर विजेचा मोठा खेळखंडोबा झाला। महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे। रात्री उशिरापर्यंत संपूर्ण चाकण पंचक्रोशीत अंधार पसरला होता। गरब्यांचे कार्यक्रम देखील होऊ शकले नाहीत। महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे। राजगुरुनगर येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला 19व्या दिवशी आदर्श गाव वेताळे येथील ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे। महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला। उत्तर पुणे जिल्ह्यातील 30 केंद्रांचा शुभारंभ करताना खेड तालुक्यातील नाणेकरवाडी आणि खराबवाडी येथील केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्ते उपस्थित होते। या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण तरुणींना रोजगार आणि उद्योगासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे और विभिन्न कार्यों को भी प्रोत्साहित कर रहा है। खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत असणार आहे। तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 18 आणि 19 ऑक्टोबर या 2 दिवसांत लोकनियुक्त सरपंच पदाच्या इच्छुक 70 उमेदवारांनी एकूण 80 वार्डामधील 201 जागा असून 2 दिवसात 283 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत। तर 18 ग्रामपंचायतीच्या 23 प्रभागातील 28 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 29 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। आळंदी शहरात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होतो आहे। त्यानिमित्त शिवस्मृती प्रतिष्ठान यांनी दररोज दांडिया आणि लहान मुलांचे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। नवरात्र उत्सवातील आज 5व्या दिवशी खेड पंचायत समितीच्या महिला कर्मचारी वर्गाने पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। खेड तालुक्यात ठिकठिकाणी भव्य दांडिया कार्यक्रम सुरू आहेत। गरबा रसिकांचा यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण तळेगाव रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम वेगात सुरू आहे। या भागातील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण केले जात आहे। नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने ही मलमपट्टी सुरू केली आहे। खेड तालुक्यातील चाकण आळंदी परिसरातून 12 गावांमधून जाणाऱ्या प्रस्तावित रिंग रोड बाबत बाधित शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यावर चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या सोमवारी 23 ऑक्टोबरला यावर चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली असल्याची माहिती उपोषण स्थळावर जाहीर करून उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषणकर्ते प्रसाद घेनंद आणि राहुल शिंदे यांना लिंबू पाणी आढळराव पाटील आणि प्रांत जोगेंद्र कटारे यांच्या हस्ते घेऊन आमरण उपोषण स्थगित केले आहे। येत्या सोमवारी यावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले। यावेळी प्रांत जोगेंद्र कटारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी सभापती भगवान पोखरकर, अमोल पवार, पाटील बुवा गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे, सोमनाथ मुंगसे, बाळाशेठ ठाकूर, राजाराम लोखंडे आदीसह बाधित गावचे शेतकरी उपस्थित होते। आम्हाला बोलवा, आम्हाला सांगा की प्रभाव क्षेत्र काय आहे, आम्हाला सांगा की बाबा तुमचा रेट कसा आम्ही धरलाय, तुमच्या समितीने कसे रेट धरले हे आम्हाला समजून सांगा। आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यावर नाही। कारण कुठल्याही भूसंपादन असं एकतर्फी होता कामा नये आणि एकतर्फी होतच नाही, कायद्यातच तशी तरतूद आहे। आणि म्हणून आज या संतप्त भावना म्हणून आज आमचे 2 बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले। कालपासून त्यांची तब्येत बिघडली, आम्हाला काळजी आहे। सकाळी खासदार
श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी बोललो की म्हटलं आपण मुख्यमंत्र्याकडे काही लोकप्रतिनिधी आपले काही शेतकऱ्यांना घेऊन जाऊ. ते म्हणाले सोमवारची वेळ घेतो आणि कळवतो. सोमवारची वेळ घेतल्यानंतर काही ठराविक लोक, सगळे जास्त संख्येने जाता येणार नाही, आपल्याला तसं प्रश्न मांडता येणार नाही. अतुल आहे, बाळासाहेब आहे, बाकी काही प्रमुख लोक आहेत की ज्यांना यातली माहिती आहे, जे मुख्यमंत्र्यांपुढं मांडू शकतील. ते एकदा कन्व्हिन्स झाले तर नक्कीच त्याचा आपल्याला पुनर्विचार करून हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. हा जो रकाना जो भरलेला आहे, किती पट, काय कसे पट वगैरे, हे सगळं बाजूला ठेवून आम्हाला आमच्या पद्धतीनं, आम्हाला शेतकऱ्यांना पटेल अशा प्रकारचं भूसंपादनाचं मूल्य मिळालं पाहिजे, हा आमचा मनापासून मागणी आहे. आणि त्यासाठी हे जर झालं नाही तर, मी कालही बोललो, हे झालं नाही तर मग रिंग रोड कोणासाठी? रिंग रोड होते आमच्यासाठी होतं, ठीक आहे, पण आमचे संसार उद्ध्वस्त करून रिंग रोड होताही कामा नये. त्याला कुठेतरी आपल्याला अडचण होत असेल तर आम्हाला त्यासाठी संघर्षातून उभं राहावं लागेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की मी हमखास आपल्या बरोबर आहे एका प्रश्नासाठी. वाटते जसं आपण डाऊ घालवली, मला सगळ्यांना माहिती आहे, मी जवळजवळ 10 वर्ष डाऊची केस घेऊन रोज कोर्टात येतो. वेळ प्रसंगी तो सुद्धा पर्याय आपल्या पुढे आहे. काळजी करू नका. सरकारकडनं न्याय मिळवून द्यायची प्रशासनाची जबाबदारी आहे, आपली पण जबाबदारी आहे. आम्ही पण तुमच्या या संघर्षामध्ये सहभागी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी बोललं की ही जी मुदत आपण दिली आहे संमतीची 3 नोव्हेंबर, ही आहे दिवाळीचा काळ आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की दिवाळीच्या गोड सणामध्ये अशा प्रकारचा कटू निर्णय घेणं चुकीचं होईल. तर असा विचार करून कमीत कमी महिनाभराची तरी मुदत वाढून द्यावी, की जेणेकरून आणि मुख्यमंत्र्यांना पण याच्यावर विचार करायचा आहे. आमचं बोलणं झालं आहे म्हणून मुख्यमंत्री आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण त्याचा विचार करू. तर तुम्ही सुद्धा लक्ष घालून याला आपल्याला वेळ मिळेल. काही रकान्यामध्ये मग बोलून दाखवलं त्यांना की कशा प्रकारची चूक झाली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी तसं कबूल केलं की काही ठिकाणी चुका झाल्यात, त्या दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि मी प्रसाद आणि राहुलला सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिल्यानंतर आपण नक्कीच त्यातून चांगला निर्णय आपल्या बाजूने लागेल अशा प्रकारच्या अपेक्षा करू. आणि मी काही राजकीय व्यक्ती नाहीये, मला राजकीय आश्वासन पुन्हाच नकोय. मला तुमच्याकडून एक माणूस म्हणून की बाबा याच्यातून असा आपण मार्ग काढू शकतो, 100% त्याच्यातून मार्ग निघल आणि निघण्यासारखं आहे. कायद्याच्या मार्गाने पण तसं दिसतंय की ते कायद्याच्या मार्गाने निघण्यासारखं आहे. आणि मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्याच बाजूने असतात कायम. तर मला असं वाटतं की हे नक्की पॉझिटिव्हली होईल. मला फक्त आता साहेबांकडून ती तारीख वाढून पाहिजे. स्वयंभू प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ चिंबळी यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी 2023 निवड चाचणी स्पर्धा येथे भरवण्यात येत असल्याची माहिती पैलवान पांडुरंग बनकर यांनी दिली. पुणे जिल्हा निवड चाचणीसाठी येणाऱ्या मल्लांसाठी खुराक व निवास व्यवस्था आयोजकांनी केली आहे. कुस्ती शौकीनांसाठी 10,000 प्रेक्षक आसन व्यवस्था, पैलवान मंडळींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ अध्यक्ष संदीपप्पा भुंडवे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमतःच हा एक आगळा वेगळा उपक्रम. दरवर्षी 13 तालुक्यांचे संघ सहभागी होतात, पण या स्पर्धेचं एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं आहे की ही स्पर्धा आपण खुल्या स्वरूपात ठेवलेली आहे. एका गटात एका तालुक्यातील 2, 4, 6 किती खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. आपलं कौशल्य पणाला लावून फुलगाव या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरता पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी 2 दिवस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं मल्लयुद्ध, रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. गादी विभागामध्ये 10 वजन गट असतील, माती विभागामध्ये 10 वजन गट असतील आणि या प्रत्येक वजन गटातून पहिल्या क्रमांकाने येणारा खेळाडू हा फुलगाव या ठिकाणी 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचं नेतृत्व करणार आहे. आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी
पुणे जिल्हा चाचणी स्पर्धा या ठिकाणी चिंबडी येथे घेण्याचे ठरवलेले आहे. आम्ही सर्व गावकरी आणि आमचे सर्व संचालक मंडळ, सरपंच, उपसरपंच, सर्व गावकरी यांनी मोठ्या प्रमाणात सगळी नियोजन करून हे मैदान यशस्वी व्हावा, ही कुस्ती यशस्वी व्हावा. संघाच्या वतीने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष मान्य संदीपप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वयंभू प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ चिंबडी यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन येत्या शनिवार दिनांक 21 व रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी मुक्काम पोस्ट चिंबडी या ठिकाणी केलेला आहे.